चला दर्पण न्यूज। सायबर फसवणुकीचे हुपरी कनेक्शन 66 लाखांच्या ऑनलाईन फसवणूक प्रकरणात आंध्र प्रदेश पोलिसांची नोटीस। याच दोघांची यापूर्वी धुळे पोलिसांकडूनही चौकशी। आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे घडलेल्या तब्बल 66 लाख रुपयांच्या ऑनलाईन सायबर फसवणूक प्रकरणाचे धागेदोरे हुपरी परिसरापर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी अजित सुरेश शेटके राहणार अंबाईनगर रेंदाळा आणि अब्दुल वाहिद नायकवडी राहणार इंगळी यांना आंध्र प्रदेश सायबर पोलिसांनी कायदेशीर नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे। या कारवाईमुळे हुपरी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच दोनही व्यक्तींची धुळे पोलिसांनी एका स्वतंत्र ऑनलाईन सायबर आर्थिक गुन्ह्याच्या तपासात चौकशी केली होती। त्यानंतर आता पुन्हा आंध्र प्रदेश सायबर पोलिसांनी त्याच दोघांना नोटीस बजावल्याने या दोनही प्रकरणांमध्ये काही समान आर्थिक व्यवहार किंवा तपासाचे धागेदोरे आहेत का याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे। मात्र या दोन तपासांचा परस्पर संबंध आहे की नाही याबाबत तपास यंत्रणांनी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही। प्राथमिक माहितीनुसार सुमारे 41 लाख रुपयांचा संशयास्पद आर्थिक व्यवहार संबंधित दोन व्यक्तींच्या माध्यमातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून त्याबाबत आर्थिक व्यवहार, बँक खात्यांचा वापर, मोबाईल कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल पुराव्यांचा सखोल तपास सुरू आहे। या प्रकरणात महाराष्ट्रातील 132 जणांची नावे तपासात समोर आल्याची माहिती असून विविध राज्यांमधील आर्थिक व्यवहारांची साखळी तपासली जात आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये संघटित आंतरराज्य सायबर रॅकेट कार्यरत आहे का याचाही शोध तपास यंत्रणा घेत आहेत। विशेष म्हणजे यापूर्वीही परराज्यातील तपास यंत्रणा ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणात चौकशीसाठी हुपरी परिसरात आल्या होत्या। त्यामुळे काही बँक खाती मनी म्युल अकाउंट म्हणून वापरली गेली आहेत का याचेही तपास सुरू असल्याचं समजतं आहे। तपासात समोरील प्रमुख प्रश्न 66 लाखांच्या ऑनलाईन फसवणुकीतील पैशांचा प्रवास नेमका कसा झाला? संशयात 41 लाखांचा व्यवहार कोणत्या कारणासाठी झाले? संबंधित बँक खाती जाणून बुजून वापरली गेली की त्याचा गैरवापर झाला? महाराष्ट्रातील 132 जणांची भूमिका नेमकी काय? धुळे आणि आंध्र प्रदेशातील तपासांमध्ये काही समान आर्थिक साखळी आहे का? या प्रकरणामध्ये संघटित आंतरराज्य सायबर रॅकेट कार्यरत आहे का? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.